आज मी हिरव्या वाटाण्याचे छान असे पराठे तयार करणार आहे। सर्वात आधी हिरव्या वाटाण्याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे। आता इथं मी काय काय घेतलं ते व्हिडिओमध्ये दाखवलं। कढईमध्ये 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले, थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतले। त्याच कढईमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची सुद्धा छान भाजून घेतली। आता भाजून घेतलेले सर्व पदार्थ मी मिक्सरमध्ये नाही तर खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। खरा स्वाद तर याच्यामध्येच आहे। तर इथं हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून सर्वात आधी हिरव्या मिरचीचा ठेचा असा तयार करून घेतला। लगेच त्याच्यामध्ये त्याच खलबत्त्यामध्ये हिरवे वाटाणे भाजून घेतलेले होते ते सुद्धा कुटून घेतले। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये हिंग, जिरं आणि थोडीशी हळद टाकले आणि किंचित मीठ टाकलं, कारण की ठेचा तयार करताना मी मिठाचा वापर केला होता हे लक्षात ठेवूनच। आणि त्यानंतर छान परतून घेतलं, झाकण ठेवून त्याला छान असे 2 मिनिटं वाफ दिली आणि असं आपलं ते सारण तयार करून झालेलं आहे जे आपल्याला पराठे करण्यासाठी लागणार आहे ते। आणि हे हिरव्या वाटाण्याचा ठेचा आहे ना, पोळी भाकरी बरोबर आपण असा पण खाऊ शकतो, पण मला पराठे तयार करायचे होते आणि मी पराठ्यामध्ये भरपूर सारं सारण भरलेलं होतं, कारण की पराठ्याची खरी चव तेव्हाच लागते जेव्हा त्याच्यामध्ये भरपूर सारण असेल आणि खूप टेस्टी झाले होते। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय।